मराठीवरील मालिका चंद्र आहे साक्षीला मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. स्वाती आता आई होणार आहे. स्वातीला आता दिवस गेलेत आणि त्यामुळे स्वाती मात्र मोठ्या संकटात सापडली आहे. 2च दिवसांवर आता स्वातीचं लग्न आलंय आणि स्वातीला ही बातमी समजलीये. त्यामुळे स्वातीच्या आयुष्यात आता पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळतोय असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान मागील भागात आपण पाहिलं संग्रामने त्याच्या आणि स्वातीच्या लग्नाची घोषणा केली होती आणि त्यामुळे दोन्ही घरामध्ये लग्नाची लगबग सुरू झाली. तर पुढील 2च दिवसात स्वाती आणि संग्राम लग्न करणार आहेत. तर इकडे माधवी आणि उमा देखील स्वातीच्या लग्नाची संपूर्ण तयारी करतायत. तर उमाने रुखवत देखील बनवायला घेतलाय. पण इतक्यातच तो वल्लभ शिंदे नावाचा मुलगा पुन्हा एकदा स्वातीकडे येतो. तेव्हा मुम्मूने तिला वल्लभ बद्दल सांगितलेलं आठवतं. तेव्हा स्वाती देखील वल्लभची शाळा घेते व पुढील आठवड्यापासून मी तुझे क्लास घेईल असं ती वल्लभला सांगते आणि त्यानंतर वल्लभ तिथून जात असताना ती वल्लभचा पाठलाग करते. तेव्हा तो थेट श्रीधरच्याच घरी गेलेला असतो आणि त्यानंतर स्वाती देखील त्याच्या घरी जाते आणि त्यामुळे वल्लभ, सुमन आणि श्रीधरचं पितळ मात्र उघडं पडतं. तेव्हा वल्लभ तिथून निघून जातो तर घरी श्रीधर देखील नसतो व सुमन एकटीच घरी असते. तेव्हा स्वाती सुमनला खडे बोल सुनावण्याचा प्रयत्न करत असते पण इतक्यातच स्वातीला मळमळायला लागतं आणि त्यामुळे तिला उलटी होते. तेव्हा स्वाती मात्र फारच घाबरते आणि ती लगबगीने तिथून निघून जाते आणि त्यामुळे आता सुमनला देखील तिच्यावर संशय आलाय. पण स्वाती खरंच आई होणार तर नाही ना अशी शंका आता सुमनला आलीये. तर तिकडे स्वातीला देखील आता हे सगळं कळून चुकलंय आणि त्यामुळे स्वाती मोठ्या चिंतेत पडलीये. तर दुसरीकडे आता स्वाती आणि संग्रामचं लवकरच लग्न होत असल्याने उर्मिला आणि प्रिया देखील मोठ्या चिंतेत पडल्यात. तर उर्मिलाने आता स्वातीची आणखी माहिती काढायला सुरुवात केलीये आणि त्यासाठी उर्मिला पोहोचली आता जगतापांच्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तिथे स्वाती नक्की कोणत्या कारणासाठी ऍडमिट झाली होती हे तिने आता डॉक्टर कडून काढून घेतलंय. तर स्वातीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता हेही आता उर्मिलाला समजलंय. त्यामुळे आता या सगळ्या गोष्टींनंतर स्वाती आणि संग्रामचं लग्न होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेटसाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.